सासू सुनांचं नाती किंवा जी सगळीच नाती अतिशय सुंदर तयार झाली. सीतारामांच्या नात्यातून एक वेगळं त्या दोघांमध्ये प्रीती गाढ निर्माण झाली. 12 वर्ष अशी अतिशय सुखात गेली, सुंदर गेली 12 वर्ष. आणि त्यानंतर मग राजा दशरथाला असं एक प्रसंग घडला तिथे की त्या प्रसंगामधून राजा रामांचं जे काही सल्ला देणं होतं एका मोठ्या गोष्टीमध्ये, म्हटलं तर मोठी होती, म्हटलं तर छोटी होती, पण राजा दशरथाच्या निर्णयापेक्षा सुद्धा रामाचा निर्णय जो होता आणि त्यांनी जो सल्ला दिला रामाने तो एवढा उत्तम होता की दशरथांना वाटलं की आता आपण बुद्ध झालोय आणि रामांकडे हा राज्यकारभार सोपवला पाहिजे, कारण तो आता तरुण झालाय, त्यांची बुद्धी, त्यांची विचार करण्याची अशा पद्धतीने त्यांनी बरोबर वेळेलाच ठरवलं की आता रामाला राज्याभिषेक केला पाहिजे. आणि मग त्यांनी प्रजेचा कौल घ्यायचं ठरवलं, दरबार भरवला, सगळ्यांना बोलवलं, सरदार, कुंभंत, जे काय त्यांची अधिकारी लोक होते ते सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की माझी अशी कल्पना आहे की मी आता रामाला राज्याभिषेक करणार आहे आणि राम राज्य करेल. आता तुम्हाला सगळ्यांचा काय सल्ला असेल तो मला तुम्ही द्या, तुम्हाला योग्य वाटत असेल तर आपण तसं करू, नसेल तर तुम्ही मला योग्य सल्ला असेल तो द्या. खरं तर हे असं कुठे पाहायला मिळत नाही अयोध्या नगरीत, आणि ते रामराज्यातच पाहायला मिळतं. आपल्याच राज्यात आपल्याच मुलाला जो खरोखर राज्यकर्ता वारसा हक्काने आहे त्याला बसवताना कोणाची परवानगी किंवा कौल कुठं घेतलेला यापूर्वी किंवा आता सुद्धा आपण तसं ऐकूयातच नाही. तर ते रामराज्य होतं, अयोध्येचं राज्य होतं, ते राज्यकर्ते पण तसे होते. प्रजेनी सुद्धा अगदी आनंदाने श्रीरामांचा जय जयकार करून अगदी अतिशय मनानं संमती दिली, सगळ्यांना आनंदच झाला. आणि राज्याभिषेकाची वार्ता देण्यासाठी मग रामाला बोलवलं. रामाला आता सध्या जे बोलणं झालं होतं ते दरबारातलं त्यांच्या कानावर जरी पडलेलं असलं तरी त्यांना स्वतःला काहीतरी उद्देश करायचा होता राजाला. राजाने जवळ बोलून आणि सांगितलं की लहानपणापासूनच सर्व गुण संपन्न तू आहेसच, पण आता तुझ्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी पडणार आहे आणि आईवडिलांना उपदेश करायचाच असतो, कारण त्यांना आपल्या अपत्यांची काळजी असते. तू तर हे खूप मोठी जबाबदारी आता घेणार आहे. तर राजाला नाती कुठली नसतात आणि प्रजानुरंजनासाठीच कार्य करायचं असतं. त्यामुळे तुला आज काय आहे ते तू आजची रात्र गुरूंकडे राहा, काय करायचं ते कर आणि उद्या राज्याभिषेक. आणि त्याचं कारणही तसंच होतं, कारण स्वतः राजाला पण माहिती होतं की या राज्याभिषेकापासून काय ती गोष्टी होऊ शकतात, त्रास होऊ शकतो. कैकेयीच्या माहेरी बातमी पाठवायची नव्हती होती आणि कैकेयीला सुद्धा राजा स्वतः हे वृत्त सांगायला गेले नाही. मग रामाला सांगितलं की तुझ्या कौशल्याला मातेला देऊन येतो. मग राम कौशल्या मातेला द्यायला जातात वृत्त. आता आपण कौशल्याची हे अभ्यास करू की कौशल्या ही राणी खरं तर ज्येष्ठ राणी होती दशरथाची, पण ती इतकी दुःखी होती की कारण तिचं लग्न झाल्यानंतर राजाने एका पाठोपाठ लग्न केली. आपल्याला फक्त त्या 3 राण्या माहिती आहेत, कौशल्या, दुसरी सुमित्रा आणि तिसरी कैकेयी. पण त्या व्यतिरिक्त आणखी अनधिकृत स्त्रिया पण खूप होत्या. पण जसं कौशल्याचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर अनेक लग्न झाली आणि कैकेयीशी जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर राजा कधीही कौशल्याच्या महालात फिरकला नाही. तिने एकाकी आपल्या महालात आपलं आयुष्य काढलं. पण ती खूप धार्मिक होती. तिला तिच्या माहेरून 1000 गावे आणि धनसंपत्ती भरपूर मिळाली. ती पण राजकन्या होती, क्षत्रिय होती. पण इथं राजाशी लग्न झाल्यापासून मात्र ती खूप दुःखी झाली आणि तिच्या ते मनाला सगळं लागत होतं. ती बोलत कोणाशी नव्हती. आणि कैकेयीशी लग्न झाल्यानंतर कैकेयी पण अतिशय सुंदर होती आणि ती आवडती राणी झाल्यामुळं कैकेयीकडून सुद्धा काही बोल त्या कौशल्याला ऐकायला लागलेले.
काही वेळेला कळत नकळत तिच्या माहेरच्या लोकांचे अपमान पण झालेले आहे. आणि ते सदैव तिच्या मनामध्ये एवढं शल्य साठून राहिलेलं आहे. पण ती आपल्याला धार्मिक कार्यात तिने गुंतवून घेतलेलं आहे. दररोज ती होमहवन करत असेल, पूजा अर्चा असेल तिची. शिवाय तिची जी धनसंपत्ती वैयक्तिक होती त्यातून ती स्नातकांचे विवाह करत असेल, ब्राह्मणांना दान देत असेल. असं तिचं आयुष्य जगणं कसं करायचं ते ठरवलं होतं. पण दुःख मात्र तिला होतं आणि फार वाईट वाटायचं तिला. त्यात तिचा अपमान वाटायचा, कारण ती पण एक राजकन्या होती, क्षत्रिय स्त्री होती. एखाद्याला पहिल्यापासून थोडी सवय असेल की माझं कमीच आहे आणि मोठ्या श्रीमंत घरात झालं की असं होऊ शकतं, ती बिचारी सहन करते. पण जी खरंच राजकन्या म्हणून आहे आणि तिला जर असं झालं तर साहजिक आहे ना. तर तशी ती दुःखी होती. आणि मग राम कधी ना कधीतरी ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे अयोध्येचे राजे होणार, राज्याभिषेक होणार आणि मी राजमाता होणार हे तिच्या मनामध्ये कुठेतरी असतं. त्या क्षणाची ती वाट पाहत असते. आणि रामाने हे वृत्त सांगितल्यावर तिला इतका आनंद होतो की म्हणते याच वार्तेची मी वाट पाहते आणि मला खूप आनंद झाला आहे. तर मी आता सगळ्यांना कसं असतं की दुःखामध्ये देव आठवतो. ती धार्मिक स्त्री होती, तिला हे चांगलं वार्ता समजल्यावर राज्याभिषेक आणि आम्हाला आता राज्य मिळणार, मी राजमाता होणार, ताबडतोब तिला देव आठवतात. आणि ती म्हणते आता मी देवतार्चनाला जाते आणि तिच्या दासीला सांगते की तू माझ्या देवाच्या पूजेची तयारी कर. आणि मग तिथे ते वृत्त सांगून राम निघून जातो. आणि ही दासी जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिला पाहतो कोण, मंथरा पाहते. मंथरा पाहिल्यावर म्हणते अगं संध्याकाळची वेळ झाली आहे. त्यावेळची ती संध्याकाळची वेळ झालेली असते. जनरली पूजा बिजा सगळं सकाळी असतं. मग ती म्हणते संध्याकाळी काय तुझं पूजेचं सगळं साहित्य घेऊन तू कुठं चालली आहेस? तर ती म्हणते अगं तुला कळलं नाही का, रामाला राज्याभिषेक होणार आहे. मग त्या मंथरेला असं होतं, अरे बापरे, मंथरा चौकस असते, तिला कशी बातमी आपल्याला कशी कळली नाही. आणि मग ती जाते कैकेयीच्या महालात. आणि कैकेयी तेव्हा आपल्या वंशकावरून ओळख पडलेली असते. ती कैकेयीला सांगते की अगं तू काय लोळत पडली आहे, सगळ्या राज दरबारात बातमी वृत्त पसरलेलं आहे की रामाला राज्याभिषेक होणार आहे आणि तुला काही सुद्धा कळलं नाही. मला आत्ताच समजतंय, राजवाड्यात एवढे बेत झाले तरी तुला कसं कळलं नाही. तू म्हणते कसली बातमी चांगली दिली, चांगलं वृत्त दिलंस म्हणून की तिला रक्तगंजण काढून तिला देते. तिला मंथरेला वाटतं आपलं काय चुकलं, आपलं बरोबर आहे. आणि असं कसं या कैकेयीला राग कसा आला नाहीये आणि वाईट कसं वाटत नाहीये. ती म्हणते अगं उत्तम बातमी दिलीस तू आणि तुला काय असेल. ती अगं तुला कळते का तुझं याच्यात अकल्याण आहे, तू विचार केलास का. ती म्हणते अगं काय विचार, रामाला राज्याभिषेक चांगलीच गोष्ट आहे. कैकेयीचं खूप प्रेम होतं रामावर. आणि जशी कैकेयी आजपर्यंत आपण ऐकलेली आहे, आपण हे कैकेयीचं चरित्र सुरू होतंय, जशी कैकेयी आपण बघितलेली आहे, ऐकलेली आहे, जनमानसात तिची जी प्रतिमा आहे, कैकेयी म्हणजे दुष्ट, सावत्राई म्हणजे कैकेयी सारखी, असं जे रूप आहे तसं नव्हतं. कैकेयी ही अतिशय गुणी होती, गुणवान होती, रूपवान होती, अनेक कला विद्या शास्त्र शिकलेली होती आणि तिचं रामावर खूप प्रेम पण होतं. थोडं सौती मत्सरामुळं कधी तिच्या बोलण्यातनं वगैरे अशा काही गोष्टी सुमित्रा कौशल्यला, म्हणूनच त्याला सौती मत्सर म्हणते ना. सौतींच्या बाबतीत स्पर्धा आणि सौतींना थोडंसं कमी जास्त भांडवल आणि स्त्री आहे, आवडती राणी आहे, सुंदर आहे, त्यामुळे तिच्याकडून त्या दोघींना तसं होत असतं. पण ती मूळची अतिशय गुणी, रामांवर प्रेम करणारी, प्रेमळ आणि सर्व कलागुण संपन्न अशी कैकेयी आहे. हेच आपण वाल्मिकी रामायणातून अभ्यास का करायचा, तर आपल्याला ह्या दंतकथा विसरायच्या आणि अवास्तवता जिथे जिथे आपण पाहिली आहे. म्हणूनच आपण कालच्या भागात पाहिले की बऱ्याच ज्यांनी लिहिलेले आहेत रामायण, प्रत्येकाचे उद्देश वेगवेगळे आहेत. भक्तिरस आहे, मनोरंजनात्मक आहे, पण आपण हे राष्ट्रीय दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहतोय. सुराज्य पाहिजे आपल्याला,
त्यासाठी आपण पाहतोय. मग या कैकेयीकडे बघितलं तर खरं तर कैकेयी राष्ट्रमाता ठरेल असं तिच्याकडून कृत्य झाले. कारण रामाला वनवासाला कधी कोण पाठवणार होतं? कारण राम तिकडे जाणं आवश्यक होतं. रामाचा जन्मच मुळात उद्देशाने झाला होता राक्षसांचा निपात आणि रावणाचा वध यासाठी. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला तिकडे पाठवण्याचं धाडस कोणाचं होतं? किंवा सहज जरी सांगितलं असतं कैकेयी हुशार होती. कैकेयीला जरी वाटत होतं की रामाला दंडकारण्यात पाठवलं पाहिजे रावण वधासाठी निपातासाठी. राम शूरवीर आहे, काही पराक्रम त्यांनी नुकतेच केलेले, ताटका वध झालाय, नंतर सुबाहुळीचा बंदोबस्त केलेला आहे, परशुरामांचा पराभव केलेला आहे. वरातीमध्ये येत असताना वाटेत त्यांना परशुराम भेटतात आणि परशुराम मुद्दाम त्यांची रामाचं हे बघण्यासाठीच त्यांनी त्याला मध्ये आलेले असतात. आणि त्याच्यानंतर त्यांना तो अवतार संपवायचा असतो. खरं तर संपलेला असतो, पण परशुराम हे चिरंजीव आहे. आणि जसं एखाद्या ऑफिसमध्ये आपला चार्ज देऊन दुसऱ्याला दुसरा त्याला हे करून द्यायचं असतं, तसं ते नृत्य करायचं असतं त्याला. ते वाटेत भेटतात, पण तिथे युद्ध होतं आणि श्रीराम त्यांचा पराभव करतात. हे सगळे पराक्रम तिने पाहिलेले असतात, तिला माहिती असतं. आता ती योजनेमध्ये होती की नाही माहित नाहीये काही, पण घडलं ते तिच्याकडून उत्तम कार्य घडलं, राष्ट्रासाठी उत्कृष्टच कार्य ठरलं. आणि अशा ह्याच्यातनं आपण तिला खरं राष्ट्रमाता म्हणायला पाहिजे. तर कैकेयीची गोष्ट अशी आहे, कैकेयी बरोबर मंथरा होती आणि पुढे मंथरेने तिला हे शिकवलं. मंथरा तिला म्हणते उठ, लोळू नकोस. आणि तुला किती समजून सांगितलं तरी कैकेयी काही मान्य होत नाही की रामाला राज्याभिषेक करायचा आहे आणि तुझा असा दुस्वास करेल कौसल्या. आणि म्हणते तुझा अगं भरत तर तुझा त्या रामाचा दास होईल की, तुला कळतं का काही? मग कैकेयी म्हणते तू काही पण बोलतेस. मग ती अगदी शेवटचाही काढते. म्हणते सगळ्या राज दरबारात राजवाड्यात बातमी पसरली, तयारी सुरू झाली, कौसल्या पूजा करते देवाची. आणि कौसल्याला बातमी गेली तू आवडती राणी आहेस, तुला पत्ता सुद्धा नाही. हेच का तुझं आवडते? पण बघ तुला का दिलेली नाही बातमी मी, कारण तुझ्या भरताला राज्याभिषेक करून राजा करायचं होतं. हे तुझ्या पित्याला राजा दशरथानं वचन दिलेलं होतं. आणि आता हे काय चाललंय, तुला वार्ता पण नाहीये. मग ती म्हणते, मग तिला थोडंसं पटतं. बरोबर तिला तो बांधला आणि म्हणते पण मी आता काय करू, आता मी काय करणार इकडे, तूच काहीतरी सुचव मला. मग ती म्हणते तू आता असं कर, तू क्रोधागारात जा आणि जाऊन तिथे तुझं हे कर, राजा तिथे तुला मनवायला येईल, सांगायला युद्ध सांगायला. त्यावेळेला त्याच्याकडून वचन घेतल्याशिवाय आत्ता माझे ते 2 वर मला पाहिजे. ते 2 वर कशासाठी तिला दिले होते? तर कैकेयी ही युद्धशास्त्रात निपुण होती आणि ती सारथ्यामध्ये पण निपुण होती. एकदा राजा शंभरासुराबरोबर दशरथाचं युद्ध होतं, त्यावेळेला ती हट्टानं बरोबर जाते आणि तिथे त्या दशरथाचा पराभव होतो. सारथी मरतो, रथ तुटतो आणि दशरथ राजा मूर्छित होतो. अशा वेळेला कैकेयी लगाम हातात घेते आणि खड्ग चालवत त्याला छावणीमध्ये आणून व्यवस्थित पोचवते. तिला अनेक औषधांची माहिती होती, ती त्याला बरं करायचा पण प्रयत्न करते, औषधी वगैरे देते. आणि यामुळे राजा इतका प्रसन्न होतो की तो म्हणतो तू मला आता 2 वर माग कुठले. ती म्हणते मला सगळं आहे माझ्याकडे, मी काय मागू, आणि मला गरज तर नाहीच कशाची, आणि मी माझं कर्तव्य केले. पतीला वाचवणं आणि त्याला बरं करणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे. मी माझं कर्तव्य केले, मी वेगळं काही केलेलंच नाहीये. पण राजा म्हणतो नाही तू माग. दशरथ राजा नेहमी भरभरून देत असतात, फसवत असतात कुठेतरी, नंतर गोंधळात पडत असतात. त्याप्रमाणे ते नंतर पुढे गोंधळात पडतायत. आणि राजाने वर दिलेला त्यावेळेला मग ती म्हणते
की हे 2 वर माझे तुमच्याकडे शिल्लक असू देत आणि ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मी ते वर तुम्हाला मागून घेईन, त्यावेळी मला द्या. मग आता ही मंथरा तिला शिकवते की तुझे 2 वर शिल्लक आहेत, तू ते 2 वर आत्ता मागण्याची वेळ आलेली आहे, तू ते 2 वर आत्ता माग. तर काय मागायचं? एक राजा तुझ्या भरताला हे पाहिजे, राज्याभिषेक करायचा आहे, आणि दुसरं रामाला 14 वर्ष वनवास. ती म्हणते ठीक आहे ना, भरताला राज्याभिषेक ही चांगली गोष्ट आहे, पण रामाला का वनवास? अजूनही तिच्या मनात प्रेम आहे ना, अजूनही म्हणजे प्रेम आहेच आहे तिच्या मनात रामाबद्दल. रामाला कशासाठी वनवासात पाठवायचं? तर म्हणते अगं तुला सांगते, त्या दंडकारण्यात जर तो गेला तर तिकडच त्याचं काहीतरी होते. मंथरा केवढी आणि दूर करते. तिला काहीतरी असं काम करायचं असतं, तिला आनंद मिळवायचा असतो, मी काहीतरी वेगळं केलंय म्हणून. आणि त्याला तिकडे पाठवल्यावर जरी तो पराक्रम करून जरी तो परत आला तरी 14 वर्ष हे काही कमी नाहीये. तोपर्यंत भरताचं राज्य इतकं सुंदर झालेलं असेल, लोक त्याला स्वीकारलेले असतील, आणि आता त्याला तिकडे काही पाठवलं तर राम समोरच दिसणार. हे रामाच्या पक्षाचे लोक म्हणणार की रामाला राजा करा, ते सारखं म्हणामाऱ्या सुरू होतील. तर ते नको आहे आपल्याला. शांतपणे भरताला राज्य करू दे, तू पण राजमाता हो, मी पण राजोपभोग घेते, आणि आपण अशा पद्धतीनं तू हे 2 वर, त्या राजाने तुला वचन दिल्याशिवाय तू तुझा हट्ट सोडू नकोस. आणि मग मंथरेचं ही का ऐकत असेल? खरं तर दास-दासींचं कोणी ऐकतात 100% असं काही आहे का? सल्ले ते देत असतात, कामं करत असतात. ती पण कथा अशी आहे की कैकेयी ही लहानपणापासून एकटी होती, तिला आई नव्हती. कारण राजा अश्वपती हे तिचे पिता, कैकेयी देशची ती राजकन्या. अश्वपती आणि त्याची पत्नी, त्या अश्वपतीला एक वर असतो आणि एक शाप पण असतो. वर काय असतो की त्यांना पक्ष्याची भाषा कळत असते, पक्षी एकमेकांमध्ये काय बोलतात ते त्यांना सगळं कळत असतं, आणि ते पक्षी त्यांचा संवाद जो काही आहे तो जर कुणाला सांगितला तर राजाला मृत्यू येणार असतो. तर अशा या राजाला एकदा उद्यानात बसलेला असताना राणी बरोबर, आपल्या पत्नी बरोबर, असं तो इतका हसत असतो, इतका हसत असतो, त्याला काहीतरी असे वेगळे संवाद ऐकायला मिळत असतील म्हणून तो हसत पडणार. पण त्याची पत्नी त्याला एवढं भंडावून सोडते की मला सांगाच. प्रत्येकालाच होतं कधीतरी की भयंकर बातमी येणार आहे म्हणजे नाही, मला पाहिजेच, काय वाटेल ते परिणाम होऊ देत, पण मला ही बातमी ऐकायची, असं आपल्याला काय होतं काही वेळेला. तर ती राणी ऐकत नाही. तिला माहित असतं की हे जर त्यांना आपल्याला सांगितलं तर राजाला मृत्यू येईल, तरी पण ती मागे लागते आणि तिच्यामध्ये पण राजा तिला सोडली. त्या क्षणापासून कैकेयीला आई नसते. मग त्या कैकेयीला सांभाळण्यासाठी आणि कैकेयीच्या सोबतीसाठी मंथरा ही खूप लहानपणापासून तिच्यापाशी असते, म्हणजे जवळजवळ आईसारखीच असते तिला. आणि तिनं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर तिचा विश्वास बसत असतो. त्यामुळे मग ती जसं ती सांगेल तसं ती ऐकते. मग तिथे दशरथ राजा येतो, त्याला कळतं महाराज आल्यावर काही नाहीये, पण त्यालाही बरोबर कळतं आपण काय केलं आणि हा कशाचा परिणाम आहे. आणि मग ते तिला भरपूर तिथे क्रोधागारात जातात, तर ती मंचकावर खूप डोळत असते. राजा आल्यावर जोरात सुरू होतं सगळं, स्त्री हट्ट, पुन्हा तो सम्राज्ञीचा हट्ट, राजापाशी केलेला हट्ट. त्यामुळं मग ती खूपच त्याचं अवास्तव अशा पद्धतीनं वागते, विचित्र वागते. आणि राजा मग तिला सांगतो की तू मला आता काहीतरी लवकर सोडव आणि तुला काय पाहिजे ते मला सांग. मग ती म्हणते मला वचनच द्या, मी जे 2 वर मागणार आहे ते तुम्ही पूर्ण करणार आहात, मला आत्ता हवे. आणि मग ती सांगते. ते सांगितल्याबरोबर राजा क्षणभर मूर्छित होतो आणि शुद्धीवर आल्यावर थोडंसं सांगतो की तू मला काय मागतेस, माझा मृत्यूच मागतेस तू,
राजा हे राम जर गेला वनवासाला तर मला काय होईल, मी माझा मृत्यू येईल आणि तुला माहिती आहे ती म्हणते ते काय मला माहित नाही, मला फक्त माझे 2 वय पाहिजे. मग नाईलाजानं ते रामाला बोलवून पाठवतात. रामाला बोलवून पाठवताना सुद्धा काय घटना होते, तिथे तो हे असतो तो सारखी चालेला असतो. त्या सारथ्याला सांगते काही जा रामांना बोलवून आणून. तर तो सुद्धा असा असतो त्यावेळेचे बघा राज्यकर्ते त्यांचे सेवेकरी दास तो म्हणतो माझे महाराज इथे असताना मी दुसऱ्या कोणाची आज्ञा कशी पाळू. असं आपल्याकडे नाही तर राज्यकर्ते कुणी कुणाला काय, कोण राज्यकर्ते असतात कोण कुणाला काय असं पण पाहतोच ना. मग काही मग राजा सांगतो ठीक आहे जा मी सांगतो तुला, तू रामाला बोलवणार. मग रामाला बोलवून आणलं जातं. रामाला कळतच नाही की अशा क्रोधागारामध्ये माझे माता पिता आहेत आणि इथे का बोलवले, काय झाले माझ्या तातांना. मग ते राम येऊन विचारतात. विचारल्यावर ती काही म्हणते तुझ्या पिताजींना काहीतरी तुला सांगायचे मागायचे पण ते तुला ते बोलू शकत नाहीयेत. मग ते म्हणतात अगं माते मग तू सांग मला काय सांगायचे ते. मग ती सांगते तुला 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्याभिषेक होणार आहे हे वृत्त सांगायचे. पण रामाला त्याचे काहीही वाटत नाही कारण ते रामच होते ना. ते म्हणतात हो माते ही माता पित्यांची आज्ञा मला वंदनीय आहे. आणि त्या क्षणापासून ते त्या दर्भासनावर बसायला सुरुवात करतात आणि जाऊन मग मी माझ्या मातेची आज्ञा घेतो, सीतेला सांगतो असं करून ते बाहेर पडतात. राजा खूप दुःखित होतो आणि मग हे वृत्त सगळीकडे पसरत जातं. लक्ष्मणालाही कळतं. लक्ष्मण हा कोपिष्ट असतो, संतापी असतो, तो खूप संतापतो. त्याला काय करावं कळत नाही. पण तो म्हणतो तुला राज्याभिषेक होणार नसेल तर मी ह्या अयोध्येशी युद्ध करीन आणि राजाला कैदेत टाकीन. इथपर्यंत त्याची बदलतात कारण त्यावेळी तसं होतं ते. कारण ज्येष्ठ पुत्र हा राजा गादीचा वारस होणार आणि ठरवलेला राज्याभिषेक का हे केला आणि कैकेयीमुळे केला. त्यामुळं मग त्याला ते खूप संताप आणि दुःख होतो करतो. पण राम त्यांना शांत करतात कारण राम त्यांच्या याच्यावर अंकुश असतो, रामाचाच अंकुश असतो त्याच्या रागावरती. आणि मग लक्ष्मण ठरवतो मग मीही तुझ्या बरोबर येणार. जसं ते विश्वामित्रांबरोबर यज्ञरक्षणासाठी जाताना जसा हट्ट केला तसा तो लक्ष्मण आताही हट्ट करतो मीही वनवासात येणार. आणि मग राम म्हणतात की जा तू तुझ्या मातेची आज्ञा घेऊन ये. तुझ्या पत्नीला सांगून ये म्हणत नाहीत ते, तुझ्या मातेची आज्ञा घेऊन ये. आणि मग ते सुमित्रेच्या महालात लक्ष्मण येते. आणि सुमित्रा ही आपण कालच्या कथेत बघितलं किती दुर्लक्षित होती की जिला त्या पुत्रकामेष्ठी यज्ञाचा प्रसादही जिला केला नाही. तिला इतकी दुर्लक्षित सुमित्रा होती. सगळी जशीच्या तशी कौशल्याची दुःख तिला होतं. पुन्हा तिला माहेरचा पण आधार नव्हता. आणि तिला हे जे 2 जुळे पुत्र झाले अतिशय शूरवीर सुंदर पुत्र होते तरी पण तिचं काय होतं हे 2 पुत्र विभागले गेले. एक लक्ष्मण हा भविष्यप्राण असल्यासारखाच होता रामांचा, सावली होता रामाची. आणि शत्रुघ्न हा सदैव भरता बरोबर असे. आपल्या सगळ्यांच्या तोंडात राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न लक्ष्मण कधीही येत. तर अशा ह्या जोड्या म्हणजे तिला त्या पुत्रांचा पण सहवास फार लाभत असतो. ते आज्ञाकारक असतात, मातेवर प्रेम असतं, सगळं असतं. पण तिला जो सहवास हवा असतो, पती पण असतोच पण पतीचा तरी जसा सहवास मिळते तसा तिला पुत्रांचा पण सहवास मिळत नसतो. अशी ती पण दुःखी असते. पण ती खूप समंजस असते. उलट ती जसा लक्ष्मण रामाबरोबर असतो तशी ती सदैव कौशल्य बरोबर असते. कौशल्याची सोबत करत असते. आणि वनवासात गेल्यावर सुद्धा ती कौशल्याला सांगते की राम लक्ष्मण सीता वनवास पूर्ण करून व्यवस्थित परत येणार. आणि तिचं उलट धैर्य वाढवते की ज्याच्या पुढे धनुर्धारी लक्ष्मण आहे
त्या रामांची तू काय चिंता करतेस? म्हणजे तिला आपल्या लक्ष्मणाबद्दल, आपल्या पुत्राबद्दल केवढा विश्वास असतो की तो नुसता शूरवीर नाही, तर तो रामावर एवढं प्रेम करतोय की रामावर कुठलं संकट येण्याच्या आधी तो ते संकट निवारण करेल आणि रामाची काळजी घेईल. इतका माझा लक्ष्मण असा आहे आणि तू काळजी करू नकोस, असं ती तिला नेहमी धैर्य देत असते. लक्ष्मण जेव्हा तिला सांगायला येतो तर त्यावेळेला ती म्हणते मला माहित होतच, अरे तू गेलंच पाहिजे. दुसरी एखादी माता म्हणली असती, रडली असती ना, कौशल्या रडली होती, तिलाही वाईट वाटलं, साहजिकच आहे ना, पण ती बिलकुल रडली नाही. ती म्हणली फार चांगलं झालं, तू जा वनाला अयोध्या समज, रामाला पिता समज आणि सीतेला माझ्या जागी समज, दररोज वंदन कर सीतेला आणि तू जा वनाला. आणि असा आनंदानं ती त्याला परवानगी देते. आणखीन एक गोष्ट अशी आहे की का आनंदानं परवानगी देते, तर लक्ष्मण हा असतो कोपिष्ट. जर हा वनवासात गेला नाही रामांबरोबर तर दुसऱ्या दिवशीपासून काय, त्या क्षणापासून कैकेयी आणि भरताला तो काय करेल त्याचा नेम. त्याला सतत राग येत राहिला, या कैकेयी मातेमुळे माझ्या रामांना वनवासाला आणि या भरताला राज्य पाहिजे म्हणून रामांकडून राज्य हिसकावून घेतलं. राज्याभिषेकाची तयारी करतात आणि त्याला त्याच्यावरून ओढतात. हे असले संतापानं त्या लक्ष्मणाचे गोंधळ नको, त्यामुळे तुम्ही जा बाबा लवकर जा, म्हणजे मलाही शांतता आणि राज्यातही शांतता. असं ते सुमित्रेचं. इतकी सुमित्रा ही इतकी छान असते, ती कधीही दुःख करत नाही. ती आपलं जीवन काय आहे हे समजावून ती शांतपणानं कौशल्यला धीर देत असते आणि कौशल्यबरोबरच आपण पण ईश्वर चिंतनात वेळ घालवत असते, आपले छंद काय ते असते ते जोपासत असते. पण दुःख करून कधीही कोणाला ती काही त्रास देत नसते. आणि कौशल्या जरी त्रास देत नसली तरी दुःखी एक तिच्या मनामध्ये असते. तर अशा ह्या दोन राण्या आणि ही कैकेयी ही तिसरी, आपल्याला जिचा राग येतो अनेक लोकांना, जिच्याबद्दल वाईट वाईट भावना आहे, खरी ती तशी नाही. आता आपल्याला ज्यांना माहिती आहे त्यांनी आपण वाल्मिकी ऋषींबद्दल पण समजावून घेतलंय की ते वाल्या टोळी नव्हते. आणि आता कैकेयी बद्दल आपण असं ऐकतोय, आज आता लक्षात आलं असेल, कैकेयी दुष्ट नव्हती. सावत्राईची उपमा देण्यासाठी कैकेयीचा वापर करायचा नाही, तर ती राष्ट्रमाता होण्याच्या पात्रतेची होती ती. आणि तिच्यामुळेच हे राष्ट्र, हे राक्षस राष्ट्र किंवा राक्षस सेनेचा निपात झाला, रावणवध झाला. आणि जर ती वाईट असली असती, भयानक असली असती, दुष्ट असली असती, तर ती जेव्हा भरत आणि शत्रुघ्न येतात त्यावेळेला चित्रकूटावर भेटायला जाते, ती गेली असती का? गेली नसती. पण ती सुद्धा रामाला भेटायला चित्रकूटावर जाते, रडते, तिला पण आठवण येते. ती पण ह्या दोन माता नक्कीच दुःखी होते, काय झालं आपल्याकडून हे सुद्धा तिला वाटते. पण काही गोष्टी एकदा होऊन ढोळून गेल्यानंतर त्याला काही उपायच नसतो ना. मग हा लक्ष्मण यानंतर जातो उर्मिलेकडे. आता उर्मिलेबद्दल आपल्याला इतकी हळहळ आहे, एवढं वाईट वाटतं, विशेषतः मुलगी वर्गाला, आपल्या स्त्रियांना. अरे इच्छा की सीता ही एवढी, इतकं चरित्र सुंदर, सीतेला सगळा मान मिळाला, तिनं त्याग केला, तिचं कौतुक झालं, आणि या उर्मिलेला मात्र तिचा नवरा नाहीये, सोडून गेला आणि तिला बिचारीला हे नाही. तर लक्ष्मण तिला भेटायला येतो आणि सांगतो मी निघालोय आता आणि तू आता हे स्वीकारलं पाहिजेस की मी वनवासात निघालेलो आहे. ती पण म्हणते मी पण येणार आहे बरोबर. मग तो सांगतो की तू राज्यशास्त्राचं शिक्षण घेतलंय, तुला राज्यामध्ये लक्ष घालायचं आहे आणि माझ्या ज्या दोन माता आहेत त्या कैकेयीनं जर त्रास दिला तर त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? माझे तात आहे, मी राम आणि सीता मी तिघे जण बाहेर गेलो तर तुला हे ही जबाबदारी घेतली पाहिजे असं समजून तो तिला सांगतो. मग तिला ते सगळं पटतं, कारण पतिव्रताच होत्या ना त्या काळातल्या सगळ्या स्त्रिया, पतीने सांगितलेलं ऐकत होत्या. त्यांनी लक्ष्मणानं कारणच असं सुंदर सांगितलं की तुला राहिलं पाहिजे काळजी घेण्यासाठी. आणि म्हणून मग ती लक्ष्मणाचं ऐकते आणि तिला ते पटतं, थांबते. आपल्याला उर्मिलेचा त्याग दिसतोय, पण
जर आपण आपल्याला आता सगळ्यांना कितपत माहिती आहे माहित नाही, भरताला ज्या वेळेला कळलं की राम वनवासात गेले, तो इतका संतप्त झाला. तो चित्रकूटावर जाऊन त्यांच्या खूप आधी समजावून सांगितलं की तुम्ही चला अयोध्येला. राम काही परत आले नाही, पण त्यांच्या पादुका घेऊन आला भरत, त्या राजसिंहासनावर ठेवल्या, त्याची रोज पूजा करायची. आणि हा कसं राज्य करत होता? अयोध्येच्या बाहेर एक गाव छोटं लागून जे होतं, त्या गावात राहून तापसी वेश धारण करून, तापस आहार घेऊन जसे माझे राम राहतात तसाच मी राहणार. आणि त्याला भयंकर राग आलेला असतो. आईला कैकेयीला पण तो खूप वाईट शब्द बोलतो. कुठल्याही आईला हे ऐकणं शक्य होणार नाही असे वाईट वाईट शब्द तो बोलतो, कारण त्याचं रामावर प्रेम आहे खूप. आणि त्याला कळतही नाही आणि असं का काही न केलं, माझी आई पण अशी नाही आहे, पण तो बोलून जातो सगळ्या गोष्टी. तरी पण चित्रकूटावर जाऊन येतो आणि त्याचं हे असं दाम्पत्य जीवन नाही, राजोपभोग नाही, राज्य स्वतःचं नाही, रामाचं नाव घेत. आणि राज्यकारभार तरी कसा करतोय? दुःखी होऊन कुठंतरी ढकलणं चाललंय का? नाही, कारण अतिशय उत्तम राज्यकारभार केलेला आहे भरतानं. 14 वर्षांनी आल्यावर त्या राज्यातला धनसंचय अजूनही वाढला होता, चांगल्या सुविधा झाल्या होत्या, सुंदर राज्य केले भरतानं सुद्धा. असा तो भरत. आणि भरतानं जर राजोपभोग सोडले, तापसी आहार, तापसी वेश, साहजिकच पुन्हा परत तेच येतं. पत्नी या सगळ्या पतिव्रता होत्या आणि त्यांच्यावर तोच परिणाम होता. पती जे सांगतोय ते ऐकायचं आणि त्याच्या दुःखात आपण सहभागी होऊन त्याची दुःख, त्याची संकट स्वतः पार करायची. मग ती मांडवी जी होती, त्या मांडवीनं पण भरताबरोबर तिनं पण तापस वेश करून तिचं तर काय झालं, अयोध्येहून त्या गावात जायचं आणि राजमहालातल्या मातांची स्थिती काय आहे, नगरात काय आहे, आपला हा शत्रुघ्न पण त्याला बातमी माहिती द्यायचा, सगळी पुरवायचा, शत्रुघ्न पण मदत करायचा राज्यकारभारामध्ये. पण हे महालातलं आणि घरगुती जे विषय होते हे सगळं मांडवी सांभाळत होती, भरताची पत्नी सांभाळत होती. आणि त्या सुवर्ण थाळीत राजसिंहासनावरच्या पादुकांना रामाच्या नैवेद्य कंदमुळांचा जरी असला तरी तो सुवर्ण थाळीत दाखवायचा आणि तो पत्रावळीत मांडून परत तो भरताकडे जायचा. असं हे तापस जीवन जर भरताची पत्नी जगत होती, तर मग आता उर्मिलेला काय? तिला रोज पती दिसत होता तिचा, तिला रोज पती दिसतो. तिला काय वाटत असेल की तो तापस वेश, ती सम्राज्ञी खरं तर होती ना, राज्य भरताला दिलं म्हणजे ती सम्राज्ञीच झाली. पण म्हणजे जाणून बुजून ही सुख सोयी तिनं सगळी अर्पण केली आहे, त्याग केलाय. मग नक्कीच उर्मिलेचं दुःख कमी म्हणायला हरकत नाही, कारण तिला तिचा पती दिसत तर नाहीये. उर्मिला उलट जाताना निरोप काय देते? उर्मिलेला चांदणं खूप आवडत असतं आणि ती सांगते, पौर्णिमेला तुम्ही चांदण्यात बसत जा, मीही बसत जाईल. आणि पुढे त्या दोघांनी एकाच दिवशी म्हणजे पौर्णिमेलाच हे केलेलं आहे, आपले देहत्याग केलेले आहेत ते सुद्धा. तर अशी ही उर्मिला होती. म्हणजे त्या राजस्त्रिया ज्या होत्या, राजोपभोग घेण्या अशा पात्रतेच्या, विलास उपभोगण्याच्या पात्रतेच्या, एक राम सीता वनवासात जायला निघाले किंवा गेल्यानंतर सगळ्या रघुकुलाला त्रास झालेला आहे. मग सगळ्यांच्या आज्ञा घेऊन झालं, उर्मिलेला सांगून झालं आणि हे निघाले सगळे. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे सीतेला सांगायचं होतं. मग राम गेले सीतेला सांगायला, सीते, मी तुझा निरोप घ्यायला आलोय, मला माझ्या माता पित्यांची आज्ञा पाळायची आहे आणि ते वचन पाळण्यासाठी मी वनवासात निघालोय, तुझा निरोप घेतोय. ती म्हणते, निरोप कसला घेता नाथा, जेथे राघव तेथे सीता. मी पण येणार म्हणते वनवासात. मग राम म्हणतात, अगं तू कशी वनवासात येशील? तिथं राजमहालात तुझ्या पायांना गालिचे टाकले फुलांचे, जमीन टोचून. तू राजकन्या, तू राजस्नुषा, आणि तुला कसं झेपेल हे वनवासी जीवन? तू नको येऊस, तुला तिथली हवा हे सहन होणार नाही वगैरे.
पण ती म्हणते नाही नाही, मला फार पूर्वीपासून माहिती आहे की माझ्या दैवात वनवास आहे. माझ्या आईने एका ज्योतिषाला विचारलं होतं आणि त्या वनवासाची मी मानसिक तयारी केलेली आहे. मी वनात जाऊन सुद्धा आलेली आहे असं सांगते. आणि मला काही नाही म्हणा, तुम्ही बरोबर असलात तर तुम्ही निघून गेल्यावर मला राजमहालात वनवास होईल आणि तुमच्या बरोबर मी काट्या कुट्यात आणि वनवासात सुद्धा आनंदात राजमहालात असल्यासारखं मला वाटेल. मग राम म्हणतात, अगं तुला कल्पना आहे का, तिथं काय फक्त हे नाही, तिथं श्वापद असतात. श्वापद, दुसरं पक्षी, प्राणी. आणि कसं राहणार तू उघड्या हवेवर माझ्याबरोबर, तुझं संरक्षण कोण करणार? आणि तिथं जे राक्षस असतात ते मायावी असतात, तर ते वेगळी वेगळी रूपं घेऊन तुला पळवून नेतील. मग ती मात्र संतापते, तिला भयंकर वाईट वाटतं आणि राग येतो. संरक्षण, तो म्हणतो, राम म्हणतात की तू भरतापाशी राहा, तो राज्य करताय, प्रजेप्रमाणेच त्याचं पण ऐक, माझं गुणगान गाऊ नको. नवऱ्याचं शिकवणं सांगणं असणारच त्यांचं पण ना, कारण राज्य करताय तो म्हणल्यावर. पण मग ते तिला ते सहन होत नाही. आणि मग ती म्हणते, तुम्ही काय बोलता तुमच्या लक्षात येतं का? माझ्या पित्यानी तुम्हाला माझ्यावर का निवडले? महापराक्रमी पुरुष पाहिजे होता माझ्या लग्नासाठी, असा वर हवा होता आणि पड लावला होता आणि तुम्ही तो पड जिंकलाय म्हणून मी तुमच्या जवळ आहे आणि माझं तुमचं लग्नच मुळी महापराक्रमी पुरुषाशी व्हावं म्हणून केले. आणि आता माझ्या पित्यांना, जनताला जर हे कळलं तर ते काय म्हणतील की तो पड जिंकणारा कोणी दुसरा होता काय, असं त्यांना वाटेल. आणि दुसरं म्हणजे आपली पत्नी दुसऱ्याकडं संरक्षणाला देतो कोण? तुमच्या खांद्याला धनुष्यबाण आहे, मला कोण काय करणार आहे? आणि ज्या वेळेला रघुकुलाचा तिथं कुठं कौतुक आणि कौतुकाने जयघोष चाललेला असेल, त्यावेळी मला काय वाटेल, याच फळात माझ्या रामाने जन्म घेतलाय का? आणि तेव्हा माझी मान लाजेनं खाली जाईल. मी दुसऱ्याकडं कशी, आणि सीतेशिवाय राम राहू शकेल, पण मी कशी राहू शकेल? तुझ्याशिवाय दुसरीकडं मी राहू शकणार नाही. असं म्हटल्यावर मग राम म्हणतात, अरे हो, राम म्हणतात, तू दोन्हीही कुळांचा विचार केलायस, तू बरोबर आहे, तू जिथे असशील तिथे मला स्वर्ग आहे, तू चल माझ्या बरोबर. मग सीता आनंदित होते आणि मग ती पुढच्या तयारीला लागते. मग ती तयारी काय करते, ती भिक्षुकांना दान देते, ब्राह्मणांना दान देते, आपले स्वतःचे जे काही वैयक्तिक मौल्यवान वस्तू होत्या त्या दान करून टाकते आणि ते सगळेजण निघतात वनवासाला जायला. आणि निघाल्यानंतर मग प्रश्न येतो वल्कल नेसण्याचा. राम आणि लक्ष्मण वल्कल नेसतात आणि सीतेलाही आणून दिली जातात. मग मात्र राजा दशरथाला आणि वसिष्ठांना राग येतो की सीता कशी वल्कल नेसणार. आणि ते खणखणीतपणे वसिष्ठ उभं होऊन सांगतात, खरं तर सीता जाणारच नाही पण तिनं ते स्वतःहून, कारण सीता सम्राज्ञी म्हणून राज्य सांभाळू शकली असती. आपण काल पाहिलंय, स्त्रियांनी सगळ्या प्रकारची शिक्षण घेतलेली होती, त्यामुळे सीता सम्राज्ञी झाली असती. पण सीतेने स्वतःहून वनवास पत्करला आणि रामाबरोबर जायचं ठरवलेलं आहे. तर सीता, तिला 14 वर्ष पुरतील एवढी राजवस्त्र द्यायची आहे आणि तिचे सगळे राजसुषा म्हणून जे काही सुवर्णालंकार होते ते सगळे तिला द्यायचे. पुढे त्या अलंकारांचा वापर ती खूप छान करते. तर हे अशा पद्धतीनं राम, सीता, लक्ष्मण असे हे वनवासाला जायला निघतात. तिन्ही मातांची आज्ञा घेतात आणि तिची सीता, उर्मिला हिची परवानगी त्यांना दोघीला सांगतात. सीता तर बरोबर जायला निघते. आता मंथरेचं आपण चरित्र बघूया. मंथरेचं निदान थोडीशी माहिती आपल्याला लक्षात आले. कैकेयी बरोबर लहानपणापासून ही मंथरा होती. मंथरा अतिशय सुंदर, खूप सुंदर होती. तिचं वाल्मिकींनी वर्णन पण केलं भरपूर. पण तिला होतं खूप मोठं कुबड आणि त्यामुळं ती कुरूप दिसायची. तिला कुबजे, कुबडे असं बाकीच्या दाशी हाक मारायच्या आणि त्यामुळं तिच्या मनामध्ये हे वेगळं तयार झालं होतं की काहीतरी कमीपणा असेल तर माणसाला काहीतरी वेगळं करून दाखवावं असं हे होतं.
पण ती खूप स्वामी भक्ती म्हणजे स्वामिनीची आपल्या एवढी भक्त असते. कैकईला तिने लहानपणापासून सांभाळलेलं असतं. कैकईवर तिचं थोडंसं हे प्रेम पण असतं. तिच्या कल्याणासाठीच आयुष्यभर तिनं काम केलेलं आहे. तिची खूप काळजी घेतलेली आहे. तिच्या प्रत्येक खाजगी गोष्टी तिला माहिती आहेत. मंथरेला वेळोवेळी सल्ले दिलेले आहेत. आणि ही अशी मंथरा ज्या वेळेला तिच्यामुळं हा प्रसंग घडतो हे सगळ्या महालात सगळीकडेच कळतं, सगळ्यांनाच कळतं. जेव्हा आजळ होऊन शत्रुघ्न आणि भरत परत येतात, त्यांना जेव्हा आपल्या राजा दशरथांची वार्ता कळते, रामाला वनवास झालेलं कळतं, त्यावेळेला ते अतिशय शोकाकुल झालेलेच असतात. राम वनवासाला गेलेत म्हणल्यावर तर त्यांना खूपच शोक होतो. ते सहनच होत नाही. कारण पित्याच्या वयाप्रमाणे पित्याचं हे होऊ शकतं, हे कधी ना कधीतरी मान्य होऊ शकतं. पण आता रामाला राज्याभिषेक ठरला होता आणि तरीही त्यापासून बाजूला घेऊन कैकईकडून हे कृत्य झाले आणि याला मंथरा कारणीभूत आहे. तर त्यावेळेला तिथं शत्रुघ्न उभा असतो आणि बाजूलाच मंथरा असते. नटून थटून तिनं आपण काहीतरी फार दिव्य भव्य केले असं तिच्या मनात येत असतं. खुश असते ती, माझ्यामुळं काहीतरी चांगलं घडलं असं समजून. आणि मग ती तिथं उभी असलेली असताना शत्रुघ्नला एक द्वारपाल सांगतो, हे बघ या कुबडीमुळं हे सगळं घडलंय. कारण सगळ्यांनाच मनातून असं झालेलं असतं ना की म्हणजे आता हिला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, झोपटलं पाहिजे. आणि अक्षरशः जसा लक्ष्मण कोपिष्ट होता तसा हा शत्रुघ्न सुद्धा जुळावो. हा अतिशय कोपिष्ट असतो. तो काही बघत नाही, मागचा पुढचा विचार न करता तिचे हातात केस धरून घराघरा उडत आणतो आणि अंगणात टाकतो तिला आणि मारणार एवढ्यात जसा लक्ष्मणाच्या रागावर रामाचा अंकुश होता तसा त्या शत्रुघ्नाच्या रागावर भरताचा अंकुश होता. आणि मग भरत आल्यावर त्याला बाजूला करतो, तिला सोडवतो आणि म्हणतो रामाला हे आवडणार नाही. तर रामाला हे आवडणार नाही म्हणल्याबरोबर तो लगेच हात थांबवतो, मारायचं थांबवतो आणि म्हणून मंथरा वाचते. तर अशा आपल्या ह्या 3 माता, उर्मिला, सीता यांचं आपल्याला जसं जसं आलं तसं आपण बघितलं. आता आपण 3 ऋषी पत्नी ज्या होत्या त्यांची माहिती. आपले वसिष्ठ गुरुजी, रामाचे गुरु जे होते, रघुकुलाचे कुलगुरु, त्या वसिष्ठांची पत्नी अरुंधती. अरु म्हणजे पर्वतासारखी स्थिर, पतीला कधीही सोडून न जाणारी, अतिशय समंजस आणि कुशल पत्नी होती. तर एकदा शिकवत असताना वसिष्ठ त्यांना राजदरबारातून बोलवलं होतं. तेव्हा ती म्हणते, तुमचं कर्तव्य सोडून राजदरबारात कशासाठी जात आहात? मला द्रव्य अथवा संपत्तीचा मोह नाही. दक्षिणेसाठी जात असाल तर ते योग्य नाही, अशी ती सहचरणी असते. बदर पावन तीर्थक्षेत्राच्या कथेमध्ये तिच्या ज्ञानाची साक्ष मिळते. प्रत्यक्ष श्री शंकराबरोबर 12 वर्ष ती धार्मिक कथेसाठी चर्चेसाठी ती त्याच्या शंकरांबरोबर धार्मिक चर्चेत भाग घेतलेली असते. आणि प्रत्यक्ष उमेने तिला पुण्यव्रताच्या उद्यापनासाठी बोलवल्याची कथा आहे. वसिष्ठ जेव्हा नसतात त्यावेळेला ती तो आश्रम चालवत असते आणि त्या शिष्यांना मातृहृदयाने त्यांची जबाबदारी घेत असते. अशी ही वसिष्ठांची पत्नी सृजनशील, समजूतदार, कर्तव्यनिष्ठ आणि पतिव्रता असते. तिनं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं असतं. लोपामुद्रा ही अगस्तींची पत्नी. ह्या ऋषी पत्नी इतक्या बुद्धिमान, वेदशास्त्र संपन्न, तपस्विनी, तपश्चर्या करणाऱ्या आणि आपल्या तपश्चर्येतून समाज कल्याणाचं कार्य करणाऱ्या, तरीही पतिनिष्ठ गृहस्थ धर्म सांभाळणाऱ्या, गृहिणी म्हणून राहणाऱ्या अशा होत्या. सगळंच त्यांना जमत होतं. आजच्या काळातल्या स्त्रियांसारख्या होत्या. आणि तरीही आपण या सगळ्या स्त्रियांची उदाहरणं अजूनही घेतली पाहिजे.
कारण ह्या ज्या ऋषी पत्नी होत्या आणि राजघराण्यातल्या ह्या स्त्रिया ज्या होत्या, काहींनी कळत नकळत त्यांच्या त्यागातून राष्ट्राला मदत केलेली आहे राष्ट्रकार्यासाठी. आणि ह्या ऋषी पत्नी तर उघड उघड जे समाज कल्याण करत असतात, समाज कार्य करत असतात, ते राष्ट्रासाठीच उपयोगी असते, म्हणजे ते राष्ट्रकार्यच झालं. तर ही लोपामुद्रा अगस्तींची पत्नी विदर्भ कन्या, तिचं लग्न झाल्यावर ती वल्कल धारण करते, अतिशय लावण्यवती असते. तिची पती सेवा आणि तिचं सगळं काम बघून तिचा पती अगस्ती तिच्यावर खूप खुश असतात. त्यांचा पुत्र दृढसू, तो मंत्रद्रष्टा असून त्याचं ह्याच्यात अमर असतं नाव त्याचं. आणि या दोघांनी स्वतःला आदिवासी समाजासाठी वाहून घेतलेलं असतं. दक्षिणेकडे भ्रमंती करत हे दोघे जण या वनवासी बांधवांना मदत करत असतात. वनवासी लोक आजही आपण बघतो माणसांमध्ये मिसळलेले किंवा आपल्या चार चौघांसारखं गृहस्थी जीवन त्यांचं अजूनही बऱ्याच ठिकाणी नसतं. आता सुधारणा होत चालली आहेत. आदिवासींसाठी खूप लोकांनी कार्य केलेली आहेत, अजूनही करतायत. ते पूर्ण माणसांमध्ये यायला लागलेले आहे. तो काळ काय होता, आदिवासींना जवळजवळ प्राण्यांसारखेच ते पशूंसारखेच वागायचे. तर या आदिवासी बांधवांसाठी त्यांनी एवढं कार्य केलं, त्यांना खूप अडचणी आल्या तरी सगळ्या अडचणी पार करून त्यांच्यासाठी केलं त्यांनी काम. त्या आदिवासी बांधवांच्या मातांना आपल्या माता समजून भाषा शिकवली. त्यांची शिवराळ भाषा, त्यांचं असभ्य वर्तन संपवलं, त्यांना जीवन कसं जगायचं हे शिकवलं, स्थैर्य कसं टिकवायचं जीवनात. आदिवासी लोक सगळे भटकी जमात, सगळीकडे फिरणारी, तर त्यांना स्थैर्य कसं टिकवायचं त्यासाठी त्यांना शेती शिकवली. मुठभर धान्य पेरल्यावर कुंभभर धान्य येतं हे शिकवलं, दाखवून दिलं त्यांना ते. आणि त्या धान्याची जोपासना कशी करायची, ते टिकवायचं कसं, असं हे सगळं ह्या लोपामुद्रा आणि अगस्तींनी हे काम केलं. आता अनुसया ही आपल्या किती आहेत, आपल्याला संपवायला वेळ आहे का? आहे ना. मग अनुसयाचं वर्णन आपण आपल्याला अनुसयाच्या ज्या वेळेला राम भेटतात तेव्हा आपण सांगूया. मग राम, लक्ष्मण, सीता असे वनवासाला निघाल्यावर सगळं हे अयोध्येचं राज्य, जी जनता होती, लोक होती, ही सगळी त्यांच्याबरोबर दुःखीत होऊन पुढं 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 त्यांच्याबरोबर जायला लागली. राजाला तर आक्रोश आवडेना, माता रडायला लागल्या. आणि रामांनी त्या रथ हाकणाऱ्याला सांगितलं की तू रथ पळव. आणि इकडे राजा दशरथ सांगत होते, अरे थांबव थांबव, जरा थांब, मला बोलू दे. आणि मग राम सांगतात की तू असं सांग, मला त्या आवाजामध्ये तुमचं काय ऐकायला आलं नाही, कारण त्यांना तिथं सोडून परत जायचं होतं ना त्याला, सारथ्याला, तर तू तसं सांग. आणि मग खरोखर ते रामांनी आपल्या अयोध्येच्या लोकांनी राजाला वाईट वाटेल, माताला दुःख, जास्त वेळ त्यांच्या नजरेसमोर राहायला नको म्हणून रथ पळवतच नाही. आणि अशा पद्धतीनं ते गंगे तीराला पोचले. गंगेपाशी पोचल्यामुळे सीतेनं काय केलं, सर्वसामान्य गृहिणीसाठी गंगेची पूजा केली. भोगानं नाव आणली, राम लक्ष्मण नावेत बसले, पण सीतेनं पहिल्यांदा गंगेला नमस्कार केला आणि सांगितलं, हे गंगा माते, तुला आमच्या पूर्वजांनी त्यांच्या पूर्वजांसाठी आणलं भूमीवर. आता आम्ही तुझ्या वरून तरुण दंडकारण्यात जाणार आहोत आणि परत 14 वर्षांनी परत येणार आहोत. त्यावेळेला मी तुझी खणा नारानं ओटी दिली आणि दही भाताचा नैवेद्य दाखवला. म्हणजे आपल्या बरोबर, आपल्या पती बरोबर तिने लक्ष्मणाचं सुद्धा रक्षणासाठी मागितलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं सामान्य गृहिणीच दाखवली. म्हणून आपण वाल्मिकी रामायणाचा का अभ्यास करूया, आपण सत्यकथा का जाणून घेऊया. तिथं कुठंही अवस्थवता नाही आहे, स्त्रीच होती सीता, तिच्या भावना सगळ्या या स्त्रीसारख्याच होत्या. तिलाही काळजी होती की 14 वर्षांनी परत यायचंय, म्हणजे तो 14 वर्षाचा काळ आमचा सुखरूप जावा हेच तिनं मागितले गंगेला. आणि आता 14 वर्षाबद्दल सुद्धा 14च वर्ष का वनवासाला पाठवलं, हे सगळं ऋषीमुनी गणित करून ठेवले.
अयोध्येमधून निघाल्यापासून लंकेपर्यंत पोहोचेपर्यंत, आणि सगळे पायी प्रवास होते. त्यांना कोणी रथ, घोडे, पालख्या काही नव्हतं ना. वनवासात आहे म्हणल्यावर त्यांना पायी प्रवास होता. म्हणजे आणि या सगळ्या ज्या योजना होत्या ना, त्या योजनांमध्ये या ऋषींनी, या ऋषी मुनींचे खरे खरे आश्रम जिथं आहे तिथंच. पण जसे ढाबे असतात आपण फिरायला गेल्यावर, आपण सगळेच फिरतो सगळीकडे, सगळ्यांना माहिती आहे ठिकठिकाणी ढाबे आणि ते असतात. तशा पद्धतीनं या ऋषी मुनींनी आपले आश्रम छोटे छोटे तयार केले होते. आणि योजनेप्रमाणे पहिल्यांदा राम कुठे थांबणार, मग कुठे थांबणार. जसा सिद्धाश्रमातून निघताना मिथिलेला जाताना अहिल्याच्या आश्रमात यायचंच होतं, तिचा उद्धार करायचाच होता. हे जसं ठरलेलं होतं तसं वनवासात सुद्धा 14 वर्षांमध्ये कोणत्या कोणत्या आश्रमात कुठले कुठले, आणि हे सगळं अचानक घडले असं दाखवायचं का त्यांना कसलीच कल्पना नाही. हे सगळा चित्रपट असल्यासारखंच आहे. आणि अशा पद्धतीनं ते पुढं पुढं जाताना प्रत्येक ऋषी असे त्यांना भेटत जातात आणि एकमेकांकडं कसं पुढं जावा रस्ता दाखवतात त्यांना, ते कसं कसं जायचं. त्याप्रमाणे मग राम, लक्ष्मण, सीता पहिल्यांदा जे जातात तेव्हा त्यांना सगळ्यात पहिल्यांदा जायचं असतं ते अत्री ऋषींच्या आश्रमात. अत्रींची पत्नी अनुसया ही तर महापतिव्रता. तिचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. श्री दत्तात्रयांचा जन्म, तिच्या पातिव्रत्याची ती साक्ष आहे. जनमानसांना सगळ्यात माहिती आहे, सगळ्यांना माहिती. ही अनुसया ही एवढी तपस्विनी होती, तिनं एवढी तपाचरणं केली आहे. तिच्या तपाचरणानं तिनं ऋषीमुनींची संकट नाहीशी केली आहे. आणि 10 वर्ष पर्जन्य झाला नाही, पाऊस पडला नाही, म्हणून जो दुष्काळ पडला, सुका दुष्काळ, तेव्हा तिनं स्वतःच्या तपाचरणानं कडक नियम पाळून 10 कोस जवळजवळ सगळी कंदमुळं फळं पिकवली आहेत तपश्चर्यानं. आणि त्या सगळ्या परिसरातल्या लोकांना जगवले. हे तिचं तप सामर्थ्य. आता आपल्याला ऐकताना खरं कसं तरी वाटतं अलीकडच्या सगळ्या गोष्टी जाताना, आपण हे तप वगैरे काय आपण फक्त वाचन केलेलं आहे. आणि तिनं तिच्या तपश्चर्येनं आपली मैत्रीण शांडिली तिला वैधव्यातून वाचवलेलं असतं. आणि सीतेला तर आता बघा आपण सीतेशी काय बोलतो ते बघूया. आश्रमात आल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या पत्नीची ओळख करून देतात. परिचय देताना रामाला सांगतात आपले अत्री ऋषी की ही माझी पत्नी अनुसया वंदनीय तपस्विनी आहे आणि तिने आपलं सगळं तपकार्य हे देवकार्यासाठी दिलेलं आहे, लोककल्याणासाठी वापरलेलं आहे. आपल्या तपाचं पण एखादी वस्तू देणं सोपं आहे, पण तप म्हणजे काय, काही मिनिटाचं, काही तासांचं, काही दिवसांचं, वर्षांचं, अनेक वर्ष तप करावं लागतं. आणि तपामध्ये कसं असतं, आपल्या काल अहिल्याचं तप बघितलंय आपण. म्हणजे अशा तपश्चर्या करून मिळवलेलं पुण्य द्यायचं, म्हणजे जी कार्य करायची त्यासाठी हे पुण्य खर्च करायचं. हे असं ती करत असते. ही समाजसेवा झाली ना, हे समाजासाठी झालं. लोककल्याणासाठी जे केलं जातं त्याला समाजसेवा, समाजकार्य म्हणतात. आणि ते काय असतं, समाजकार्य हे राष्ट्रासाठी असतं. जेव्हा असे छोटे छोटे विभाग आणि अशा समाज कल्याणातलं काही समाज सुधारतो, त्यातून राष्ट्र घडतं ना. म्हणून समाजसेवेचा अर्थ असा आहे की ते राष्ट्रकार्यच आहे. समाजसेवा म्हणजे राष्ट्रकार्य. आणि या कामात ह्या सगळ्या ऋषी पत्नी इतकं त्यांनी सुंदर काम केलेलं आहे. आणि तेही गृहस्थाश्रम सांभाळून, पत्नी कर्तव्य सांभाळून आणि समाजकार्य त्यांनी अशा पद्धतीनं केले. हे राम आणि सीता जेव्हा मग इथं अनुसयाच्या आणि अत्रींच्या आश्रमात येतात तेव्हा अनुसया तिला अंतर्गत नेते. तिला मुलीसारखं छान जवळ बसून विचारते, सगळ्या गप्पा गोष्टी करते आणि म्हणते तुझं हे अरण्यात येणं, आपल्या पतीला सोबत करणं, हे तुझं पातिव्रत्याचं लक्षण आहे आणि मला खूप आवडले. एक पतिव्रता तिला ते कौतुकास्पदच वाटणार आणि त्या दोघींमध्ये खूप वयाची तफावत होती, मुलीसारखीच होती तिला.
तर मला हे इतकं आवडले की मी तुला काय देऊ सांग, तू मागशील ते तुला देते. खरं तर सीतेला आता इथं वनात येऊन पोहोचल्यावर थोडीतरी झळ लागली असेल ना, तिला काहीही मागितलं तर मिळालं असतं. पण ती काय म्हणते, मी काय मागू, मागतो कोण, माझ्याजवळ राम आहे, राम असल्यावर मला कशाचीही कमतरता नाही आहे. आणि मागायचं कोणी, ती क्षत्रिय कन्या आहे, क्षत्रियांचा हात नेहमी असा असतो असा नसतो, तर हे माझ्या परंपरेच्या विरुद्ध आहे, त्यामुळे मला काहीही नको. ते धन्य आहे ग तुझी, आणि तू कशी काय अरण्यात आली आहेस, वनवासाची तुला भीती कशी वाटत नाहीये. मग ती म्हणते, मग ती पुन्हा रामाला जे सांगितलं होतं की मला माझ्या लहानपणी वनवासाची माहिती माझ्या आईने दिली होती, तेव्हा ती म्हणते धन्य तुझी माता आहे आणि तुझं मला खूप कौतुक वाटते. आणि अशा पद्धतीनं तर तिला म्हणते, मला जर तुला काही द्यायचंच आहे तर मी देते, ते तू घे. तर ती देते काय तिला, अक्षयमाला, अंगलेपन आणि कुटी देते. कारण आपण स्वतः बघतो, एखादा दिवस जरी आपण प्रवासाला गेलो, टू व्हीलर जाऊ दे, कारमध्ये जाऊ दे, खूप कसंही जाऊ दे, तरी त्या प्रवासाने आपली दुर्दशा कशी होते, शरीराची, केसांची अवस्था वाईट होते. ही 14 वर्ष अरण्यात राहणार असते सीता, जरी कुठीत राहिली तरी 24 तास राहील का, हिंडणं फिरणं बाहेर, आणि हवेचा परिणाम होणार आहे, ऊन, वारा, पाऊस, धूळ. मग तुझं सौंदर्य टिकवण्यासाठी, म्हणजे त्या काळातल्या स्त्रिया बघा कशा, आत्ता सौंदर्य प्रसाधनं आपल्याला असं वाटतं की अरे आपणही आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधनं थोडंसं वापरतो ना कधी कधी गरज असेल तेव्हा, कारण ते आवश्यक आहे असतं आपल्या शरीराला काही त्रास झाला वगैरे तर इतकी ती अशी त्यावेळेची ती अनुसया, तिला वनौषधींची खूप माहिती असते. आणि म्हणून ती उटी आणि ही जी तयारी केलेली ती सीतेला देते आणि म्हणते, तुझं ह्या शरीराचं सगळं सौंदर्य टिकवण्यासाठी श्वापदांपासून पण काहीतरी, आता तिला असं शरीराला कोणी श्वापद जवळ येणार नाही म्हणून काहीतरी दिलं असेल, अंगलेपन जे लावलंय ते, आणि अक्षय माला घालते. त्या अक्षय मालेमुळे तहान, भूक किंवा काय अवेळी निद्रा येणं अशा गोष्टींवर काहीतरी परिणाम होत असणार. अशा पद्धतीचं ती तिला ते देते. म्हणजे केवढी मौल्यवान भेट देते. खरं तर काय सौंदर्य प्रसाधनांची किंमती काय असतात, इतकी मौल्यवान भेट देते सीतेला ती. आणि मग तिथून ते मग तिची खडा नारळाने ओटी भरते आणि मग तिथून राम, लक्ष्मण, सीता पुढे चालू लागतात. पुढे चालू गेल्यावर त्यांना भेटतो एक राक्षस, विराध. आणि तो विराध नावाचा राक्षस असा सीतेलाच उचलून घेतो. या राक्षसाला काय होतं, राक्षसिणी होत्या हा पुरुषांवर मिळून घालायच्या असं होतं, आणि जे राक्षस जे होते ते स्त्रियांना पकडायचे. तर बरोबर सीतेला उचलला आणि तो निघाला घेऊन. तेव्हा सीतेने काय केलं की रामा, लक्ष्मणाला मला वाचवा ओरडायला लागली सीता, घाबरली पण. आणि राम इतके अस्वस्थ झाले का राक्षसानं माझ्या पत्नीला उचललं. परत त्यावेळी परपुरुषाचा स्पर्श म्हणजे इतका भयानक समजला जायचा. राम अतिशय अस्वस्थ झाले. मग राम आणि लक्ष्मणाने भरपूर बाण मारले त्याला. तो मेला काही नाही, पण तो त्याच्या हातातनं सीता सुटली आणि सीता सुटून या दोघांना खांद्यावर घेऊन पुन्हा निघाला तो. मग सीता काय ओरडते, नको विराधा तू मला का, पण या दोघांना सोड. आता इथं आपल्या समितीच्या सेविका अशा संरक्षिका झाल्या पाहिजे असं आपल्याला मावशींनी सांगितले. मावशी की आपल्या समितीच्या सेविका अशा धारिष्ट्यवान आणि स्वसंरक्षण शिकलं पाहिजे. आणि स्वसंरक्षण म्हणजे काय, फक्त स्वतःच्या शरीराचं नव्हे किंवा फक्त स्वतःचं नव्हे, तर आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं, कुटुंबाच्या बरोबरच समाजातही अशा काही घटना दिसल्या तर तिथंही आपण गेलं पाहिजे. आणि यातूनच राष्ट्र संरक्षणासाठी सुद्धा आपल्याला जनशक्य आहे त्यांनी त्या स्त्रियांनी आपण हे केलं पाहिजे, संरक्षण शिकलं पाहिजे. मग ही सीता अशीच स्वतःला बळी देऊन सुद्धा त्यांचं दोघांचं संरक्षण करायला हाका मारते. मग त्या विराजाला भरपूर बाण मारतात, विराज मरतो आणि मग ते पुढे चालू लागतात. मग पुढे जाऊन ते तिथं वास्तव्य, तिथं कुठे कशी करतात, तिथं वास्तव्य केल्यानंतर मग छान त्यांचं
म्हणजे झोपडी कुटीच बांधण्याचं सगळं साहित्य आणलेलं असतं बरोबर. म्हणजे हे राजपुत्र होते, राजउपभोग येत होते, तरी पण यांना आपली कुटी आपल्याला बांधता येत होती. म्हणून ते गुरुग्रही राहून जे संस्कार आणि ज्ञान असायचं, स्वतःची कामं स्वतः करायची, कुठल्याही कामाची लाज वाटू द्यायची नाही, हे गुरुग्रही शिकवलेलं असायचं. आता आपल्याकडे असलं शिक्षणच नाही, पण आपण ते करायला पाहिजे. काल जसं म्हणलं, कन्यांना जसं शिक्षण दिलं पाहिजे, आपण बालसंस्कार जे करतोय की आपण संस्कारांमधून स्तोत्र वगैरे शिकवतोय, तर आपण त्यांना त्यांची स्वतःची कामं करायला शिकवली पाहिजे. एक दिवस आई घरात नसेल, पण आई आणि बाबा सगळं हातात देतो आपण, एक नाही तर दुसरं अपत्य असतं. पण त्यामुळे त्यांना काय झाले, त्यांना आजच्या मुलांना कोणाला बटन लावता येतं का? नाही. पाणी सुद्धा घेत नाही, थंड पाणी संपलं, थंड पाणी नाहीये, गोंधळ होतो, उन्हाळा आहे. तर स्वतःची कामं स्वतः करायला त्यांनी शिकली पाहिजे. असं आजच्या मुलांना शिक्षण आपण आता खरंच परत मिळाले की समाज खूप सुधारलाय, राष्ट्र आपलं प्रगत आहे, विकास झालेला आहे, विकास होतो आहे, सगळं सुरू आहे. तरी पण कुटुंब संस्थेमध्ये सुद्धा तरी थोडंसं काहीतरी बिघडत चाललेलं आहे. ते बाहेर आपलं पाश्चात्य शिक्षण, बाहेर देशात जाणं, त्यांचं अनुकरण, आपण आपल्याला जमेल तसे आपण परंपरा करतोय, सगळं करतोय, पण वेळेलाच व्हायला पाहिजे आणि जसं तसंच व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण हे इथून पुढं शिक्षण, आता सध्या आपण संस्कार करतो ते संस्कार वर्ग घेतोय. आपल्या समितीच्या शाखा मुलींसाठी पण आहे. ताईंनी मला सांगितलं, मला अजून फारसं काय माहित नव्हतं आणि असं हो काही वेळ ना. तर असं हे आपण मग आज आपण आता काय करूया, अनुसयाचा हा विषय आपला झालेला आहे, आपण पुढचं उद्या घेऊ. कारण काय होतंय, वेळेचं सगळं जे बसवलेलं आहे त्याप्रमाणे थोडंसं वेळ आपल्याला कमी पडतो. रामायण नाही तसं होत आलंय की अनुसयानं हेच आहे, मला इथपर्यंतच यायचं होतं. आपल्या ह्या तीनही चार स्त्रिया एवढंच आहे. अजून 5 मिनिटं झाली. असं हे अनुसयानं तिला उटी आणि अक्षय माला दिली, निरोप दिला, कणाला मोठी भरली. मग तिथून निघून विराध भेटला, विराधाचा हे केला आणि कुटी बांधून ते वास्तव्य करून तिथं राहायला लागले. आपण आता पुढं उद्या बघू. उद्या तिथं पण जास्त वेळ, उद्या थोडंसं संपेल, कारण शेवट तिथं आपल्याला कळलं जे काही प्रमाणे आणि आपल्याला काय आहे, आपण हे सांगताना थोडंसं आपलं करायचं आपण म्हणतोय ना, मला जे शिकवलंय त्याप्रमाणे मी बोलते. सीतेचा जो जन्म दाखवलाय तो दंतकथाच आहे का? मग नांगरताना सापडली असं सांगतात. नाही, माझ्या तरी वाचण्यात अजून असं काही झालं. मी जो अभ्यास केला त्याच्यामध्ये असं काही नाही. हे म्हणजे जनकाला ती पेटी सापडली आणि ती नांगरताना सापडली, म्हणूनच तिचं नाव सीता आहे. सीता नावाचा शेवटी ती धरणीतच जाते. हो, धरणीत जाते. ते एक रहस्यच आहे, ते रहस्यच आहे. धरणीतूनच आली आणि धरणीमध्येच गेली. असं म्हणतो की भरत शत्रुघ्न 2 भाऊ, पण लक्ष्मण आणि शत्रुघ्न 2 भाऊ. नाही, भरत शत्रुघ्न नाही. लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही जोडी सुमित्रेची आणि भरत हा एकटा कैकेयीचा. मला वाटलं की कैकेयीचे भरत शत्रुघ्न नाही, भरत एकटा कैकेयीचा. आणि सुमित्रेला आपण कालच्या कथेत बघितलं ना, पुत्र कामेष्टी यज्ञाचा जो प्रसाद होता तो तिला अजिबातच दिला नाही. या दोघींनी अर्धा दिला आणि तिला मग ते 2 डबल प्रसाद मिळाला. असं वाचलं की म्हणजे कैकेयीला, कौशल्यला आणि सुमित्रेला मिळाला आणि कैकेयीचा होता तो घारीने नेला. घारीने नेलेलाच आहे, हनुमानाचा जन्म झाला. घारीनं जो नेला ना त्यातून हनुमानाचा जन्म, ते बरोबर आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्री प्रभु रामचंद्र की जय, बजरंग बली की जय. नौका रामरक्षा नौका राम नाम कागद